नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत पवार. निरपेक्ष या युट्यूब चॅनल व प्रशांत पवार या फेसबुक पेजवर आपले सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीप्रमाणे नवनवीन विषयांवर चर्चा करत असतो. ज्या नवनवीन घडामोडी असतात त्यावर आपण चर्चा करत असतो, विचारमंथन करत असतो. त्याचप्रमाणे आज आपण काल जो आपले महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत अजितदादा पवार यांनी जो अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पावर आज आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, अर्थसंकल्प दरवर्षी सादर केला जातो, परंतु आत्ताचा जो अर्थसंकल्प होता हा थोडासा विशेष असा होता. त्याचं कारण की हा जो अर्थसंकल्प आहे हा या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आहे आणि हे शेवटचं पावसाळी अधिवेशन होतं. म्हणून या अर्थसंकल्पात बऱ्याचशा घोषणांचा पाऊस पडताना दिसत आहे. बऱ्याचशा घोषणा या घाईगर्दीने घेतल्या गेलेल्या असं आपल्याला लक्षात येत आहे. तर आज यात एक महत्वपूर्ण जी घोषणा होती, अजितदादांनी जी महाराष्ट्रातील त्यांच्या सर्व भगिनींकरता एक महत्वपूर्ण एक योजना त्यांनी राबवली. ती योजना म्हणजे की 1500 रुपये महिलांना महिन्याला येणार अशी योजना त्यांनी राबवली गेली. बऱ्याच महिलांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं. बऱ्याच ठिकाणाहून बऱ्याच महिलांना आनंद सुद्धा झाला. बऱ्याच ठिकाणाहून चांगल्या चर्चा आल्या, पण त्याचप्रमाणे त्याच हिशोबाने निगेटिव्ह सुद्धा चर्चा या घोषणेबाबत आलेली आहे. त्याचं कारण म्हणजे की महाराष्ट्रात ज्या महिला भगिनी आहेत, ज्या मायमाऊल्या आहेत, त्या प्रत्येक मायमाऊल्यांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला तुमचे 1500 रुपये कधीच नको होते. फुकटचे 1500 रुपये आम्हाला कधीच नको होते. त्या 1500 रुपये देण्याच्या ऐवजी जे आमचे जे मुलं आहेत, आमचे जे पती आहेत, आमचे जे भाऊ आहेत, यांना प्रॉपर रोजगार कसा मिळेल, यांना शाश्वत रोजगार कसा मिळेल, आमचे जे पतिराज जे शेतकरी आहेत, आमचे जे मुलं शेती करतात, आमचे जे भावंड शेती करतात, ते आत्महत्यांपासून कसे वाचतील, त्यांच्या शेतीमालाला शाश्वत भाव कसा मिळेल, या गोष्टींकरता सर्व महिला मंडळ आहेत. कुठल्याही मायमाऊलीला वाटणार नाही की आम्हाला फुकटचे पैसे मिळावे. असं सर्वांची इच्छा एकच आहे की आमच्या भावाला, आमच्या पतीला, आमच्या मुलांना शाश्वत रोजगार मिळाला पाहिजे, त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, अशी सर्वांची इच्छा होती. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या बाबतीत एक दुसरा निर्णय घेतला गेला, तो म्हणजे दुग्ध उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांना 5 रुपये अनुदान दुधावर दिलं गेलेलं आहे. आपली बऱ्याच वेळा व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा झालेली आहे की बिस्लरीची बॉटलचे 25-30 रुपये रेट असतात आणि दुधाला 25-1 रुपये भाव असतो. म्हणून आज ह्या अर्थसंकल्पात दुधाला 5 रुपये लिटर मागे जे अनुदान दिलं गेलं त्यावर सुद्धा दूध उत्पादक शेतकरी खूप मोठ्या प्रमाणावर नाराज आहे. कारण मागच्या वर्षी जो भीषण दुष्काळ सहन करून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी ज्या गायी पोसलेल्या आहेत, ज्या म्हशी पोसलेल्या आहेत, त्यांना हा जो खर्च परवडणारा नाही. म्हणून 5 रुपयेची जो अनुदान देऊन त्यांची ही भलावणच केलेली आहे. त्या उलट दूध उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला तुमचं अनुदान, तुमचं फुकटचं आम्हाला कुठल्याही प्रकारचं नको, परंतु आमच्या दुधाला रास्त भाव मिळाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. तर आम्ही दूध उत्पादक शेतकरी आम्ही सधन होऊ आणि शाश्वत आमच्याकडे उत्पन्नाचा स्रोत चालू होते. म्हणून या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य शेतकऱ्याला, सर्वसामान्य दूध उत्पादकाला आणि सर्वसामान्य मायमाऊलींच्या अपेक्षा खूप थोड्या अशा अपेक्षा होत्या. त्या पहिली अपेक्षा म्हणजे शेतमालाच्या बाबतीत एक असं प्रॉपर असं धोरण ठरवलं गेलं पाहिजे की त्यामुळे शेतकरी आत्महत्या करणार नाही, शेतकरी सधन होईल, शेतकऱ्याचं जीवनमान, राहणीमान उंचावेल, असं काहीतरी शेतमालाच्या बाबतीत ठोस धोरण ठरवलं गेलं पाहिजे, अशी सर्व शेतकऱ्यांची व मायमाऊलींची इच्छा आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना ज्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर ज्या घोषणा केल्या जातात, शेतकऱ्यांना हे फुकट देऊ, शेतकऱ्यांना ते फुकट देऊ, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू, शेतकऱ्यांचं हे माफ करू, त्या घोषणांपेक्षा जे शेतकऱ्यांसाठी जो कायदा लागू झाला पाहिजे, शेतमालाच्या बाबतीत जो कायदा लागू झाला पाहिजे, तो कायदा शेतकऱ्यांच्या बाबतीत लागू होऊन शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला गेला पाहिजे. त्यामुळे जे आपली भारतातील व महाराष्ट्रातील जी अर्थव्यवस्था बऱ्याचशा प्रमाणात शेतीवर अवलंबून आहे, ती अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होईल व शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्यास मदत होईल. पर्यायाने महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट होईल, अशी शेतकऱ्यांची आमची रास्त इच्छा आहे. म्हणून ह्या ज्या निवडणुकीच्या तोंडावरचा जो अर्थसंकल्प अजितदादांनी जो मांडला, जो फसव्या, आपण या गोष्टींना फसव्या म्हणता येणार नाही,
परंतु ह्या ज्या लालूच देणाऱ्या ज्या घोषणा आहेत त्या घोषणा देऊन सुद्धा कुठलाही उपयोग होणार कदाचित होणार नाही. कारण जोपर्यंत ठोस निर्णय कुठलेही घेतले जात नाही तोपर्यंत अशा किरकोळ प्रलोभनांना शेतकरी व माय मावल्या कधीच बळी पडणार नाही, अशी मी त्यांच्या वतीने आपल्यासमोर गाराने मांडतो. एवढे बोलून इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.